चिरमे. तर भारूड, भारूड म्हणजे बहुरूड. एकनाथ महाराजांनी ह्याची पेरणी प्रांताप्रांतात केली आहे आणि भारुडाला आध्यात्मिक एक असा अर्थ असतो आणि तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. तर चला मग ऐकूया असेच एक आगळेवेगळे भारूड. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. झग्गा झग्गा झगा, झग्गा झग्गा झगा, झग्गा झग्गा झगा, झग्गा शिवलाय नवा, झग्गा शिवलाय नवा. मी लहान होते तवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो माझ्या झग्याचा काठ, बरं का मंडळी, माझ्या झग्याचा काठ, त्यावर लिहिलाय हरिपाठ, त्यावर लिहिलाय हरिपाठ. तर हरिपाठाच्या नामस्मरणाने देवाची या द्वारी उभा क्षणभरी, देणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे कशात लिहिलेलं आहे हो? हरिपाठात लिहिलेलं आहे. म्हणून झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो माझ्या झग्याची निरी, बर का, माझ्या झग्याची निरी. ज्ञानोबा माऊलींनी आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानाचा ग्रंथ हा ज्ञानेश्वरी लिहिलेला आहे. म्हणून माझ्या झग्याची निरी, त्यावर लिहिलीये ज्ञानेश्वरी. म्हणून झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो माझ्या झग्याचा रंग, बर का, माझ्या झग्याचा रंग, त्यावर आहे विठुराया दंग, त्यावर आहे विठुराया दंग. म्हणून झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. हो झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा, झग्गा शिवलाय नवा, मी लहान होते तवा. एका जनार्दनी झग्गा झाला जुना, झग्गा झाला जुना, आणि तो अर्पण केला पांडुरंगाला. तर ह्या ठिकाणी आपल्याला जो मिळालेला जन्म आहे, आपल्याला जो मिळालेला हा देह आहे, ह्याला झगा असे म्हटलेले आहे. आणि तो तुम्हाला जुना होऊ द्यायचा नसेल आणि त्याचे नाविन्य कायम जपायचे असेल, तर आपल्या मनातील भय, भीती, नैराश्य, राग, लोभ, द्वेष बाजूला सारून आपल्या चांगल्या कर्माने, हरीच्या नामस्मरणाने त्याचे नाविन्य कायम जपता येईल. पांडुरंग 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 पांडुरंग